नांदेडमधलं तुम्हाला सगळं काय माहीत असेल, पण नांदेडमधला सिंगर कोण आहे ते माहीत आहे का? तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 84व्या दिवशी. तर मित्रांनो, आज कॉलेजमध्ये गेलते आणि कॉलेजमध्ये गेल्यानं मला माहीत झाली की माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता. तसं तर पहिलेच माहीत होता, पण तिने एवढी एक्साइटेड होती तिच्या बर्थडेला. मी म्हणलं तिला एवढी खुश का व्हायली, तुझे मम्मी पप्पा पण खुश झाले नसतील म्हणली, तू पैदा झाली तेव्हा तू एवढी खुश व्हायली. म्हणलं एवढं खुश होऊ नको, म्हणलं जिंदगीतला 1 साल कमी झाला म्हणलं तुझ्या. असं म्हणून तिला घेऊन गेली मी भाग्यनगरला आणि तिथं गेल्यानं पहिले घेतला आम्ही केक. मी म्हणलं केक आम्हीच घेता, बर्थडे सेलिब्रेशन करत म्हणलं तुझं मस्त बिंदास. केक घेऊन सरळ निघले होते आम्ही बियॉन्ड कॅफे मध्ये, कारण की या कॅफे मध्ये जे आहे बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी कोणतं पण चार्जेस घेत नाहीत आणि आपलं डेकोरेशन जे आहे त्यांनी करून देतात. आता हे जाहिरात ऐकली होती, पण मी तिथं गेल्यानं बघायला तर काय डेकोरेशनचं काही केलेलं नव्हतं. आता जिच्या बर्थडेला गेले होते आम्ही, तिचं नाव होतं शुभांगी. तुम्हाला पण माहितच नसेल नाव, तर हॅपी बर्थडे शुभांगी कमेंट करा. आणि तिला मी सरप्राईज दिलं होतं की आता आम्ही जेवढं पण कॅफे मध्ये काय काय खाईल त्याचं बिल तुला पे करायचं म्हणून. आणि तोपर्यंत टाइमपास म्हणून असले काहीतरी चाळी करू लागले होते मी. आता व्लॉगच्या शेवटी बघू तिनं पे करते की नाही ते. तर तिथं ऑलरेडी जे आहे सेलिब्रेशन होऊ लागलं होतं एक बर्थडेचं, ते बी विदाउट डेकोरेशनचं. ते बी आमचे फॅन्स निघले होते. मी म्हणलं काही नाही करा म्हणलं, आरामात बर्थडे सेलिब्रेशन. आम्ही तोपर्यंत ऑर्डर मागवता म्हणलं काय आहे ते. आता माझ्या मैत्रिणीने कॅमेरा चालू करायच्या पहिले म्हणणार नाहीत की बाई तुझा अवतार खराब आहे, केस चांगले नाहीत. तर कॅमेरा चालू केले की त्यांचे नखरे बी चालू होते. आता सेलिब्रेशन व्हायचं होतं पण ते डेकोरेशन झालं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला बोर होऊ लागलं होतं बरंच काही. आता सेलिब्रेशन करायला हे डेकोरेशन वगैरे पूर्ण करून दिलं भैयाला. भैयासाठी धन्यवाद अजून एकदा. हॅपी बर्थडे